माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. आणि हे म्हणतात की कार्यकर्त्यांवर, म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. राऊत साहेब, आज तुम्ही मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना एक पत्र लिहिलं आहे आणि गांभीर्याने त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. संजय दिना पाटील यांनी ज्या काही धमक्या तुम्हाला दिल्या असा त्यात उल्लेख आहे आणि पुढच्या काळात जर काही राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला किंवा खून झाला तर त्याला सर्वस्वी संजय दिना जबाबदार राहतील असं तुम्ही पत्रात म्हटलंय. तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय, म्हणजे मुलाखतींचा तुम्ही संदर्भ दिलेला आहे. तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहेत. काय? बरोबर. माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. आणि हे म्हणतात की कार्यकर्त्यांवर, म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्याने केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते. आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असल्याची मध्यंतरी बोंब होती. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलं का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. याची चौकशी व्हावी. आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश आष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकाशीमध्ये राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवचकुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलंय काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणार आहे मतदारसंघात. 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का? सगळे रस्ते बंद करून ठेवायला का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरने माझी विनंती आहे
हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहे. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ॲक्शन व्हावी. बस. तुम्ही स्वतः सीपींना भेटणार आहात का? नक्कीच. तुम्ही निवेदन तर दिलं आहे, पत्र नक्की दिलंय. अहो नक्की. माझ्या बाजूला बघा रमेश कोरगावकर विभाग प्रमुख आहेत. हां, आमची दळवी आहेत, सुरेश दळवी आहेत, सुरेश पाटील आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शिवसैनिक. हे कशा करता आले आहेत? येऊ द्या अंगावर सांगायला. टाका बॉम्ब, बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू. तो बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहे हे लक्षात घ्या. चला. शिवसेना अंगारे, बाकीचा बंगारे.